नमस्कार महाराज. प्रत्येकाला माहिती आहे की शेणखत खूप जमिनीसाठी चांगलं आहे, पण पैशाअभावी किंवा मिळतच नाही शेणखत. आता त्याच्यामुळे लोक शेणखत टाकणं टाळतात. तर तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला शेणखतापेक्षा ही दुपटीची पॉवर वालं खत सांगणार आहे, तेही फुकट कसं तयार होईल. एवढं ताकद की जेवढी गांडूळ खतामध्ये राहते तेवढीच या खताची ताकद होईल. कुठलं ते आहे आणि तुमच्या जमिनीमध्ये ते मोफत मिळतं. कुठलं आहे महाराज? तर बघा तुम्ही इकडे, हे आहे तुमचं शेणखतापेक्षा ही पॉवरवालं खत. तुम्ही म्हणा येडं लागले, नाही महाराज, रिसर्च झाले, पुस्तकात आहे. आता कसं काय करायचं ते खत? तर काय करायचं महाराज, हे गवत उपटतातच आपण आणि बांधावर फेकतो. याला उपटून फक्त बांधावर नाही फेकायचं, याला 10 बाय 6 बाय 10 6 फूट असा 10 फूट लांब असा खड्डा करायचा, 3 फूटच्या 4 फूट खोल करायचा. नंतर काय करायचं, याची जवळपास अर्ध्या फुटाची लेअर लावली की तशी टाकी दिसते तुम्हाला तिकडे, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरून घ्यायचं आणि बॅक्टेरिया टाकायचे, डिकम्पोजर आणि फॉस्फरसच्या बॅक्टेरिया, पोटॅशच्या, झिंकच्या जे बॅक्टेरिया पाहिजे ते बॅक्टेरिया टाकायच्या. आणि एक लेअर लावल्यानंतर त्याच्यावर ते पाणी शिंपडायचं, परत लेअर लावायची, परत पाणी शिंपडायचं. पूर्ण ढिग एवढा तयार झाला की आपली जी मल्चिंग पेपर असतो किंवा आपला काय फट्टा असतो, त्या फट्ट्याने त्याला झाकून घ्यायचं. 6 महिने तसं पडू द्यायचं महाराज. 6 महिन्यानंतर तुम्हाला डायरेक्ट असा प्रकार दिसेल. हे तरी कमी आहे, याच्यापेक्षा भुगा झालेला दिसेल. आणि याच्या जर तुम्ही न्यूट्रिशन व्हॅल्यू चेक कराल तेव्हा, तर जेवढी गांडूळ खतामध्ये राहील तेवढी याच्यामध्ये राहील मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण मोफत मध्ये खत तयार करू शकतो, जे आपल्यासाठी एकदम म्हणजे एकदम बेकार बेकार आहे. याला वैतागले शेतकरी अक्षरशः. तर एवढा फायदा आहे मित्रांनो. तर हे तुम्हाला माहित होतं का? नसेल माहित तर नक्की करून बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.